चला आता कुठे वाटा 100 रुपये झाले. त्यातले 100 कमी करून म्हणजे नक्की किती घेशील? काय कमी करून किती घेशील? 550 मग कशाला ते कमी करताय? कमीत कशाला करायचं ते? 250 रुपये देऊ. हे नको तसली काय करायची मोठी बोल 250च्या खावरती 1 रुपया कमी होते. ही असली तर बोल मला आवडते. नको ते 500 रुपये घ्यायचे भरलेली एक नसेल ती. रील बघतो ना आपण 500 रुपये 100 रुपये में देना नहीं तो नहीं. पप्पा तेच करतात. डेंजर लेवलचं बार्गेनिंग करतात. भांडणं चालू झाले त्यांचे. पप्पाही घेतले ते. पप्पा नाही ते नको काय हे पळणार ना आता तिच्याकडेच पळत होते. 100 रुपयाचे तुम्ही कधी 100 मला माहिती नाही. 100 रुपये तू सांगितलं तशीच बार्गेनिंग केली पप्पांनी. चल नंतर तुम्हाला चल. आढावा हा शब्द तुमचा मालवणी आहे. वेळी आणि मोरवी हा शब्द. मोरवी मराठी नाहीये. मोरवी हा तुमच्या इकडचा आहे. समजलंच नाही काय. मला वाटलं मच्छी बिच्छी आहे कुठली. मोरवी ना. विळी हा मराठी शब्द आहे. वेळी मराठी शब्द आहे. मोरवी हा मराठी शब्द नाहीये. मला तरी ऐकण्यात नाही. आढाळो मालवणीत म्हणतात. जा जरा वाईट आढाळो घेऊन ये असं म्हणतात. मिळाला मराठीत कसं टाईप होतं? कधी नाही तो कुणाल पण बार्गेन करत होता. ती बोलली बघ ती किती बोलली माहितीये. पहिल्यांदा किती रुपये म्हणाली? 800 रुपये म्हणाली ह्याचे त्या चिंबोरीचे. किती बोलला? 1000 रुपयातच घेतले मम्मी. आणि मग ती बोलली सुनबाई बरी आहे पैसे द्यायला सांगते. ती बोलली सुनबाई मस्त बघितलीस हो. कारण का हिने पैसे द्यायला लावले म्हणून. नाही तर काय शब्द बरी आहे ती आम्हालाच माहिती. कोयता नाही इंग्लिश शब्द झाला. कोयतो वेगळो. कोयतो वेगळो. हा कोयता. हा तो कोयता बरोबर. हा कोयता. मी सांगते ना विळी हाच मराठी शब्द आहे आणि आढाळो हा मालवणी शब्द. मोरवी कुठून शब्द आला? तुमच्या तिकडचा आहे तो. मोरीत ठेवलेली विळी मोरवी असं असणार ते. हो असं काहीतरी असू शकतं. तुम्ही मोरीत ठेवत असणार. मोरीत ठेवलेली ती विळी म्हणजे ती मोरवी झाली असं. खोबरं गसुका भाजलंयच ते. तर आईने टाकलंय काळं खोबरं बेसन आणि मिरची आलं लसूणची पेस्ट आणि काय गरम मसाला. अंदाज बघ कसा आहे मम्मीचा. म्हणजे ही बॉटल 3 वेळा उडवायची. तेव्हा जेवढा पडेल तेवढा. हा मसाला सिंधुद्योग मधनं घेऊ शकता.
सुकं खोबरं कसं केलंयस हे काळं खोबरं? अगं भाजायचा काळं कसं झालं पण ते? गॅसवर. अच्छा हा ते आपण जे चुलीत भाजतो ना ते गॅसवर. चिकन मटनला तोच टाकायचा. नुसतं खोबरं ना पण. नवीन रेसिपी आता शिकून घेते मी. हो ना कुणाल? मी केलं तर नावं ठेवशील ना? नाही मग हे मिश्रण सगळं एकत्र करून घ्यायचं आणि मग त्याच्यात भरायचं. आणि मग त्याच्यात भरायचं. मम्मीच्या रेसिपीचा एक आपण सिरीज चालू करूया, सासूबाईंच्या किचन मध्ये असं ना. मम्मी भारी भारी काय काय बनवतेस ना ते सगळं ती. आणि कसली ती घोटग्यांची आणि ती कसली ती आवडते ती तुला? याची वाकट्यांची. अरे संपलं मम्मी ते भरणार कसं? कमी भर ती. अरे माशांची नावं यांची ऐकलीस ना? काय कसली डेंजर आहेत, काय मळे, त्याच्यानंतर दुसरं काय चिवणी. आणि काय होतं ते एक तो त्याने पकडलेला तो अडाणी, काय तो अडाणी काय होतो तो असं लांब मासा होता तो खूप महाग. तो काल तर सांगत होता. तो सांगत अडाणीच काहीतरी होतं. हा मग तेच ते डेंजरच नाव. आमची बघ सरंगा, पापलेट, सुरमई. ते कोण खातंय? आम्हाला नाही आवडत ते. कुठलं सरंगा पापलेट. सरंगा म्हणजे हलवा. माहिती आहे. खाता ना तुम्ही फक्त वाटाण खाता. ते कुठले बारीक माशाची आमटी बनवतात ती मोदक. पेडवे. पेडवे. पेडवे ना काय चव आहे ह्याला काय माहिती. पेडवे म्हणजे सौरभला विचार. पेडवे खूप मला नाही माहिती. पेडवे सौरभ मला बोललेलाच एकदा, नाही आवडत मला ते. मोदक कोणते? मोदक नाही बुराटे माहिती ते तुला? पेडवे नाव बारीक नाव माशाची वेगळं आमटी असेल बनवतात बघितलं ते. मी कळलं. आपल्या इथे बुराटे नदी खाडीत मिळतात. खोबरं असेल तर मग नाही. आहे. काय 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 बोलला? तेच तर बोललो, तेच बारीक म्हणजे ते खोबरेवाली आमटी असते ना. खोबरं. असलं तर तुम्हाला ते साऱ्याचा तुम्हाला प्रॉब्लेम नाही आणि आम्हाला त्याचं जेवण जात नाही. पेडव्याचं तिखलं कर. हा तिखलं. घट्ट तिखलं घट्ट आमटी. कशाचं? मच्छीचं कुठल्याही मच्छीचं तिखलं म्हटलं की घट्ट आमटी घट्ट झाली. जरा. काय लागतो? तुम्ही लसूण कमी टाकता त्याच्यात त्याच्यात लसूण टाकतच नाहीत पण. आमच्या लसणीचा संबंध नाही. प्रत्येक ठिकाणची पद्धत वेगळी असते. म्हणून वास येतो मच्छीला. मच्छीला वास न कोकणात येण्यासाठी वास तो. तुम्ही आलं लसूण पेस्ट टाकता. उपयोग काय नाही पेस्टचा? कोकम लावतो आपण. कोकम लावतो हो. आलं लसूण आता आलं लसूण आम्ही नाही लावत आलं लसूण. आलं लसूण पेस्ट लग्नावरीपर्यंत नावं नाही ठेवलं ना. आता लगीन झाल्यापासून नावं ठेवता. ते काय आलं तिकडचं काय आवडणार नाही यार. आम्ही नुसतं आता खोबरा नाही झाला ते काय. भाजलेली कोरल्या. हिने परत केलं. अरे भाजलेला प्रकार मी तुझ्याकडेच खाल्ला आणखी कधी भाजलेले कुठल्या खाल्ल्या नव्हत्या. माझी आजी गोव्याची ना हा. त्याच्यामुळे ती करायची. ते भाजलेला प्रकार जास्त गोव्यामध्ये आहे. कुर्ला भाजायचा. आजी गोव्याची असल्यामुळे ती करायची. चिंबोऱ्या. आमच्या इथे कुर्ले म्हणतात. पप्पांकडनं मला बार्गेनिंग शिकायची. मासेवाल्यांकडे मासे कसे घ्यायचे शिकायचं. कुणाला अजिबात करत नाही. नाटकं करत होता तिथे. कशी केली मी? काय काय करत होतास बार्गेनिंग? 100 जास्त दिले. काय केलं? 1000 रुपयाला एक देत होती. मी दोन्ही 1100 रुपयात घेतले. तुला काय वाटते की नाही? काय हे 6000 रुपयाला शेवटी दिली. 800 रुपयाला द्यायला तयार झालेली. मग तिला बोललो की 1100 रुपयात दोन्ही दे. शेवटी मी 1200ला डन केला. 1200 काय बी? हो 1200 दिले आपण. तू प्राजक्तासारखं केलंस. नाही का, 1000 की 1100 लागले. बाबांसारखं आहे ते. बाबांनी कसं सांगितलं, बाबा असे बार्गेनिंग असेच करतात सेम. आणि मग त्यांना अहो काय तुमची पोरगी आम्हाला काय देत नाही असं सांगतात. म्हटलं माझी लाच काढून देतात काय करून देतात काय माहिती. पोरगी आम्हाला काय देत नाही. पोरीचं सांगू नका म्हणून सांगतात. झालं आता हे डायरेक्ट आता ते उकल आल्यावर ग फोडणी द्यायची आणि मग टाकायचं. हॉटेल नलिनी भगतकडे जेवायला जाऊया.
आम्ही नसता अंकिताला जायचंय म्हणून अंकिता पटपट पटपट जेवतेय. आगरी स्टाईल खेकडे पहिल्यांदा कसे झाले? वेगळा काहीतरी नाकातून पाणी येत आहे ना. पाणी नाही त्याला शेंबूड बोलतात. शेंबूड पाणी येत त्याला शेंबूड. कुणा जेवतोयस की नाही? काम निघालं ऍक्टिव्ह फुल राडा. स्पाइस पण जास्त आहे आमच्याकडे थोडं कमी तिखट आहे. खोबऱ्याचं जेवणाची सवय आहे ना. गॉगल घाल गॉगल घाल. का का ग अंकिता अरे गॉगल बिगल घालून आले फुल एकदम. अंकिता चालली. आता बघ तू यांना जातो आता सांग काय ते हीच ती ज्योती. चल बाय बाय बाय. माणगावला ना मस्त भाज्या मिळतात आणि अशा आजी भाज्या घेऊन येतात आणि मला असं त्यांच्याकडनं भाजी घ्यायला खूप भारी वाटतं. तर प्रत्येक वेळेला प्रत्येक कुठची आजी आली तरी त्यांच्याकडनं मी भाजी घेतेच असते. मग ती गरजेची असू दे किंवा नसू दे. मग आम्ही तिकडे मुंबईला येताना घेऊन येतो. सो या आजींकडनं पण मी भरपूर भाजी घेतली. नाहीये ख्याती 1 तासात चुकून 15-20 मिनिटं बस. 15 जास्त झाली का? 5 मिनिटं बसेल तर माय गॉड. दाखव दाखव ख्याती दाखव. ख्याती दाखव. किती वेळ अभ्यास केलास ग? काल अख्खा दिवस केला, आज अर्धा. पण जोर जोरात वाचलंस की काय इकडे गेलंय ना. मग ठीक आहे. मग आज खेळ बिंदास तू. ती बघ आई माझी खेळायला देते. आम्हाला खेळायला नाही दिलं तिने. आई खेळू दे का. तिला आधी ख्यातीला जरा लूज सोडायची. नंतर ख्यातीचे जरा पाडे बघून ती तिच्यावरही चिडते जशी ती आमच्यावर चिडते. आम्हाला तिला सांगावं ताई शांत, ख्याती येते. कशाला ख्याती येते म्हणून शांत चिडायचं ख्यातीवरती. पण अरे ती येणार नाही बघलं पुन्हा. आपल्याकडे लोक सगळे अभ्यास घेते आई म्हणूनच कोणी आलं नाही लहानपणापासून. दिनार पण आला नाही आपल्याकडे. सोना मोना पण पाडे घेतोय म्हणून सगळ्यांची मुलं आमच्याकडे यायला घाबरायची कारण आई अभ्यास घ्यायची सगळ्यांचा. एवढा आईची दहशत होती. आम्ही दहशतीत मोठे झालोय. काय बोललीस प्राजक्ता? म्हणून आज आम्ही इथपर्यंत पोहोचलो. तू खय पोचलं खय? तुझं काय झालं? तू काय पोचलं? 3rd इयर झालं ना ग माझं. म्हणून काय खय पोचलं? ओके डायलॉग मारायचे. तोंडाचं केलंय. अरे एवढं मोठं आहे ना ते म्हणून झालं. आज आम्ही मस्त हे खाल्ले. फुल पिवळा झालाय तो. खरंच पूर्ण झालंय का? मग काय नाही आता नाही तसं पुसू नको. आम्ही आज मस्त खेकडे खाल्ले आणि आराम केला. झोपून उठल्यानंतर आता आम्ही खाल्ले आंबे. मजा झालं. बरं वाटतं. मी तर म्हणते महिन्यातनं 4 दिवस तरी घेऊया. चला आता मासे पकडायला जाऊया. संध्याकाळच्या जेवणाची सोय करायची ना. अप्रोच आहे ठिकाणावर. मग समोरचा रायरीचा डोंगर जो आयसोलेटेड माउंटेन होता तो निवडला. आपण हा रायगड आहे. हा रायगड आणि हा आहे ना तो आम्ही धबधब्यावर जो जातो ना तुला बोलतो मी त्या धबधब्यावर जाऊया. तो पहिले डोंगर रायगड म्हणून निवडलेला. पण त्यांना नंतर तो शत्रू हल्ला करतील असं वगैरे बऱ्याच ठिकाणं होती की जिथून असं जाणवत होतं की शत्रू हल्ला करू शकतो. नंतर हा अशी हिस्ट्री आहे. मला भाज्याच धुवायला तुझे एवढे असतील मला वाटतं. अजून जास्त एवढे होते. जास्त आहेत लांब. लॉकडाऊन मध्ये का दररोज धुवायला लागतात. मी आंघोळ केली नाही केसांवरून तर मला झोपत येणार नाही.
कसं बांधायचं जसं बांधून दे. हा, ही ट्रॅडिशनल बांबूची काठी आहे आणि हे ऍक्च्युली ह्याच्यासोबत रील वापरावा लागतो, पण आपण त्याला आता जुगाड म्हणून लावतोय. आणलंय सगळं आणलं. तंगूस बांध तुला कसं पाहिजे आहे ना रे, समोर येते ना मगर. हो तिकडे आहेत पलीकडे, इकडे बरोबर इकडे या ना. हे छोटा गळ बांधतात आणि हे आपलं घरातलं चपातीचं पीठ आहे. चपाती किंवा हळद टाकली आणि तेल पण टाकतात त्याच्यामध्ये. तांदळाचं पीठ पण वापरू शकतो आपण. आणि हे छोटीशी गोळी करायची, छोटीशी गोळी इथे लावायची आणि आतमध्ये टाकायचं. आणि आता ही तंगूस बघ ना, काय कचरा टाकला त्याने बघ बघ. आणि काय गाडीवर आलाय आणि त्याने कचरा टाकलाय. बोलण्यात अर्थ नाही राहिला लोकांना. काय ते तो तंगूस आता तो कांडा जे म्हणत होता ना, ते मोराचं पीस किंवा मग लसणीचा कांडा लावतात, तर ते ओढून घेऊन गेला की समजतं. आता आपण कांडा वगैरे काही लावलेला नाही. आता ते तंगूस जो आहे ना आपला, तो झरकन घेऊन जाईल. तो घेऊन गेला की आपण झटका द्यायचा, मग अडकेल. आता खाल्लं पीठ, खाल्लं ना. हो. कसं कळलं तुला खाल्लं किंवा गेलं. माया त्यातला सगळ्यात छोटा बारीक हे बांध. हा, एकदम बारीक वाला. टाकताना कधी कधी अडकतं. हे ऍक्च्युली रिस्की असतं, आजूबाजूच्या कोणाला लागू शकतं. मग सेफली टाकायचं. इथे जवळ गेलं, खाल्लं. परत बारीक माशांनी खाल्लं असेल, टोच मारली असेल. मजा चालू आहे त्यांची, त्यांना कळलंय टेक्निक. हुशार आहेत. हे ट्रॅडिशनल टेक्निक. असं जेवढा वेळ अटेम्प्ट करता येईल तेवढं अटेम्प्ट करून बसून राहायचं. मधमाशांनी पोळी खूप जुना आहे रे. ब्रिटिशर्सच्या टाइमचा ब्रिज आहे ऍक्च्युली. जो कालवा आहे ना, कालवा हा ह्याच्यातून कालवा जातो. कालवा खालून ते हे जातो पाणी त्याच्यातून. हो, ह्याच्यातून कालवा जातो आपलं. पण आता करायला पाहिजे रे. आता त्याचं आलंय, वय झालं. नवीन एक ब्रिज करतात. काही अपघात झाल्याशिवाय आपल्या इकडे काय होत नाही. पण आमचा स्पॉट बाबा, इथं येऊन बसायचं, याच्यावर मध्ये येऊन बसायचं, मस्त सनसेट बिनसेट बघून. मोठा माझा लागेल करायला. कशी करशील? या मांजरीनं करतेस तशी करशील? मला ती मगर वाटते ते बघ, मध्ये वर येते. एवढा वेळ थांबेल झोपली असेल. मगर असं पडतात एक तर दगडावर येऊन. कशी बांधले, कुठे बांधले तुला? हे सगळं देवाचं हे करून टाकतात डायरेक्ट. मी खूप वर्षापूर्वी जेव्हा पाणी खराब झालं ना, जेव्हा मी गळ टाकायचंच ना, तर तंगूसला पूर्ण असं हे तवंग लागून यायचं. घ्यायचंच बंद केलं मी. खूप वर्ष यायचं. आत्ता पण असं आत्ता म्हणून झालं. तर आम्ही माणगावमध्ये काळ नदीच्या इथे मासे पकडण्यासाठी गेलो होतो आणि तिथे आम्ही बघितलं की ह्या अशा निर्माल्याच्या पिशव्या, त्याच्यानंतर बरेच जण त्या पुलावरनं जाताना कचरा टाकत होते. काही जण इथे पार्टी करण्यासाठी येतात, ते आईस्क्रीमचे कप टाकत होते. आणि हे सगळं प्लास्टिक आपण इथे टाकतोय का, तर आपल्याला घरात तो कचरा नको असतो. या पुलावरनं जात असताना वरून तो कचरा खाली फेकला जातो आणि मग त्यांना असं वाटतं की आता हा कचरा कोणालाच दिसणार नाही, पण हा कचरा नदीमध्ये कुठेही साचून राहत नाही. तो किनाऱ्यावरती येतो आणि कुठेतरी असाच अडकतो आणि तो कुठेतरी या निसर्गातच राहतो, कारण प्लास्टिकचं विघटन होत नाही. माझं म्हणणं एकच आहे की वेळ गेल्यानंतर आपल्याला ही गोष्ट कळण्याआधीच आपण सुधारलेलं खूप चांगलं आहे. त्याच्यामुळे प्लीज जेवढे जण हा व्हिडिओ बघतायत, मी नेहमी सांगत असते, आपण कचरा अजिबात नको टाकूया इकडे तिकडे. तुम्ही प्लास्टिक वापरताय, वापरा, पण योग्य ठिकाणी जिथे निचरा होईल अशा ठिकाणी तो कचरा टाका. असाच इकडे तिकडे टाकू नका. पुढच्या इलेक्शनच्या भीतीने हे सरकार फ्लेक्स लावायला पाहिजेत. नाही, लोकांच्या मनात बिंबायला पाहिजे की कमीत कमी अरे तिथे बघितलं. मी फाईन का म्हणतोय माहितीये, फाईन लावले ना, एक फाईन लागला ना, तुम्हाला काहीतरी फाईन लावण्याचा नियम आहे ऑलरेडी. नाही, फाईन लावून तुम्हाला काहीतरी तुमचे जे पुढे लागणारे डॉक्युमेंट्स मिळणार नाही जोपर्यंत तो फाईन क्लिअर करत नाही, तेव्हाच लोक हे करणार.
कारण कधी ना कधी आपल्याला काहीतरी गव्हर्नमेंटचे डॉक्युमेंट्स लागतात ना, त्यासाठी आपण गव्हर्नमेंटकडे जातो. आईचा हात लागला म्हणजे येईल आता मासा. त्याला लावलं हो इकडे इकडे जरी लेडीला चालू दे ना रे. ओके, माझ्या नाही मिळालं तर मी आज नक्की ठेवेन ना. ठीक आहे, हे स्टेडी पकडून तो गंगूट खाली बसून दिसतो बघ. प्रत्येक माशीची वेगवेगळी स्टाईल असते. काही माशीची पकडून डायरेक्ट लोक विचारायला लागला काय नाही. तुला नाही विचार मला विचारलं, ताईला मला विचार विचारलं त्यांनी. नाही ताईला विचारलं लागलं का नाही बोलताना असं. तुला नाही समजत तर ते भाऊ काय गुंता करून टाकला. किती मोठा लागला. कसं काहीतरी लागलं की नाही, वासानं लागलं पण शेवाळ आलं. आणि अशा प्रकारे एकही मासा न पकडता आम्ही आता घरी जायला निघतोय, कारण जेवढे मासे तुम्ही या ब्लॉगमध्ये बघितले ते आम्ही नाही, इतरांनी पकडलेले होते. कदाचित मासे सुट्टीवर गेले असावेत असा माझा अंदाज आहे. त्यामुळे परत एकदा जेव्हा मी माणगावला जाईन तेव्हा मासे पकडायला नक्की जाईन. तोपर्यंत एवढंच. आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.